थांबा. जर तुमची रास कर्क असेल तर आज मे 17 ते मे 31 या 15 दिवसांचा काळ तुमच्या आयुष्यात एक असा महाभयंकर भूकंप घेऊन येत आहे ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. मी पुन्हा सांगतोय, पुढच्या काही तासांत तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ज्या व्यक्तीला काळजाच्या जवळ ठेवलंय, जिच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवलाय आणि जिच्यासाठी स्वतःचं सुख पणाला लावलंय, तीच व्यक्ती तुमच्या नाशाचा आणि विनाशाचा सर्वात मोठा कट रचत आहे. सूर्य, शनी आणि मंगळाने एकत्र येऊन तुमच्या राशीवर एक असं अघटित जाळं विणलंय ज्याचा विचार करूनच अंगावर काटा येईल. तुमच्या अत्यंत हळव्या आणि भावूक मनाचा गैरफायदा घेणाऱ्या एका जवळच्या कपटी चेहऱ्याचा असा भयानक पर्दाफाश होणार आहे की तुमचा माणसांवरचा विश्वास सोडेल. हा छुपा शत्रू तुमच्याच घरात किंवा मित्रपरिवारात वावरत असून तो वरून गोड बोलून आतून तुमच्या आत्मसन्मानाचा खेळ खंडोबा करण्याची संधी शोधत आहे. ग्रहांची ही भयंकर युती तुमच्या सहनशीलतेचा असा अंत पाहणार आहे की रात्रीच्या वेळी येणारे संशयास्पद मेसेज किंवा अचानक जुन्या लोकांचे परत येणे हा केवळ एक सापळा असल्याचे पाहून तुम्हाला मानसिक पातळीवर खूप मोठा धक्का बसू शकतो. पण थांबा, हा काळ जेवढा महाभयंकर आहे तेवढाच तुमच्यासाठी एक प्रचंड मोठा चमत्कार घेऊन आला आहे. कारण याच 15 दिवसांच्या चक्रव्यूहात तुमच्यासाठी एक असा गुप्त राजयोग लपलाय जो तुमचं नशीब एका रात्रीत पलटवून टाकू शकतो आणि तुम्हाला अचानक मोठा धनलाभ करून देऊ शकतो. विश्वाची दैवी शक्ती अब तुमच्या आयुष्यातून या कपटी आणि पांढऱ्या पायाच्या लोकांना कायमचे बाहेर काढण्यासाठी सज्ज झाली आहे. जर स्वतःचा, आपल्या कुटुंबाचा जीव वाचवायचा असेल आणि यशाची नवी शिखरं गाठायची असतील तर या 15 दिवसांत नक्की काय घडणार आहे ही भविष्यवाणी आत्ताच कान देऊन ऐका. कर्क राशीच्या जातकांनो, तुम्ही मुळातच अत्यंत भावूक, संवेदनशील आणि काळजी घेणाऱ्या स्वभावाचे मानले जातात आणि कोणत्याही कठीण प्रसंगात स्वतःच्या भावनावरून कुटुंबासाठी उभे राहणे हा तुमचा मूळ स्वभावच आहे. परंतु सध्या अवकाशात घडत असलेल्या घडामोडी तुमच्या या सहनशीलतेचा अंत पाहण्यासाठी कारणीभूत ठरतील. ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीचा स्वामी चंद्र असून तुमचा पुनर्वसू, पुष्य आणि अश्लेष नक्षत्रावर सध्या ग्रहाची जी वक्र दृष्टी पडत आहे ती अत्यंत विचित्र आणि गंभीर स्वरूपाची असल्याने येत्या 16 ते 31 या 15 दिवसाच्या काळात तुमच्या प्रत्येक संपूर्ण आयुष्याला एक अभूतपूर्व हादरून टाकणारी कलाटणी मिळणार आहे. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत नाजूक आहे मित्रांनो, कारण विश्वातील शक्ती तुमच्या संयमाची आणि मानसिक क्षमतेची अशी काही कठोर परीक्षा घेणार ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. कर्क राशीच्या जातकांनो, सध्या अवकाशातील सर्व क्रूर आणि बलाढ्य मानले जाणारे सूर्य, शनी आणि मंगळ हे तीनही ग्रह एकत्र येऊन तुमच्या राशीवरती असा काही महाभयंकर प्रभाव टाकत आहेत ज्यामुळे या 15 दिवसात तुमच्या पायाखालची जमीन सरकण्याची वेळ आली आहे. या ग्रहाच्या तांडवामुळे तुमच्या कौटुंबिक सुखावर, आर्थिक स्थितीवर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मानसिक शांततेवर बाहेरील नकारात्मक ऊर्जेचा प्रचंड असा मोठा पगडा निर्माण होताना दिसेल. विनाकारण मनात धडधडणे, अस्वस्थ जाणवणे आणि भविष्याबद्दल एक अज्ञात भीती मनात घर करून राहणे हे केवळ तुमचे भ्रम नसून ती 16 ते 31 मे दरम्यान बदलणाऱ्या ग्रहाच्या चालीची थेट लक्षणे आहेत, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने टाकावे लागणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, हा येणारा काळ जरी अत्यंत भीतीदायक आणि काळजाचा ठोका चुकवणारा असला तरी मनातून अजिबात खचून न जाता हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे की कर्क राशीच्या लोकांच्या पाठीशी दैवी शक्तीचे खूप मोठे असे पाठबळ असते. निसर्गाने, या ब्रह्मांडाने, ग्रहाच्या या कठीण स्थितीने या 15 दिवसाच्या अवधीत तुमच्या समोर उभे केलेले संकट तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी आलेले नसून तुमच्या हळव्या मनाचा जो गैरफायदा घेणाऱ्या कपटी लोकांना दूर सारून तुम्हाला अधिक कणखर, अनुभवी आणि यशासाठी सज्ज बनवण्यासाठी आले. गेल्या अनेक महिन्यापासून जे नशीब तुमची साथ देत नव्हते आणि जी महत्वाची कामे विनाकारण अडकून पडली होती त्यामागे मुख्य कारण ग्रहाची सुरू असलेली हीच कठीण परीक्षा होती. आणि आता 31 मे उजळताच या संघर्षाच्या टोकावर पोहोचल्यानंतर तुमच्या आयुष्यात एका मोठ्या राजयोगाची सुरुवात नक्कीच होईल. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, तुम्ही नेहमीच लोकांना मनापासून मदत करता, कोणाचेही वाईट चिंततच नाही आणि समोरच्या व्यक्तीवर डोळे झाकून अत्यंत लवकर विश्वासही ठेवता. पण नेमका हाच स्वभाव आता तुमच्यासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे. कारण ग्रह स्पष्ट संकेत देत आहे की तुम्ही ज्या व्यक्तीला अगदी आपल्या
काळजाच्या जवळ मानले, जिच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवून घरातील आणि आयुष्यातील गुप्त गोष्टी शेअर केल्या आहेत, तिची व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमच्या नाशाचा आणि पराभवाचा भयानक कट रचत आहे. वरून अत्यंत गोड बोलून तुमच्या सुखदुःखात खोटे सामील होऊन तुमच्या प्रगतीवर जळणारी ही कपटी व्यक्ती तुमच्या अवतीभोवती वावरत असल्याने या 16 ते 31 मे दरम्यानच्या काळात तुम्हाला तिच्यापासून प्रचंड सावध राहण्याची गरज आहे. लक्षात घ्या, कर्क राशीच्या जातकाने या 15 दिवसाच्या अत्यंत नाजूक कालखंडात ग्रहाची बदलती चाल, त्या छुप्या शत्रूचा आणि कपटी व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्यासमोर आणण्याची सज्ज झाली आहे, ज्यामुळे तुम्हाला मानसिक पातळीवर खूप मोठा धक्का बसू शकतो. तुम्ही ज्याच्यासाठी स्वतःची सूट पणाला लावली आहे आणि ज्याच्या पाठीशी नेहमी उभे राहिले, त्यांनी तुमच्या पाठी सुरा खुपसण्याची तयारी केल्याचे भयानक सत्य जेव्हा डोळ्यासमोर येईल, तेव्हा पायाखालची जमीन सरकल्यासारखं तुम्हाला वाटेल. परंतु हे लक्षात ठेवा की दैवी शक्ती हा खेळ केवळ तुमच्या चांगल्यासाठी खेळत आहे, कारण तुमच्या आयुष्यातून अशा विषारी, स्वार्थी, कपटी लोकांना कायमचं बाहेर काढल्याशिवाय तुमच्या सुखाचे आणि समृद्धीचे नवे दरवाजे उघडणार नाहीत. कर्क राशीच्या जातकांनो, या काळात स्वतःला मानसिकदृष्ट्या इतकं खंबीर ठेवा की रात्रीच्या वेळी येणारे अनोळखे आणि संशयास्पद मेसेज असो किंवा अचानक अनेक वर्षानंतर जुन्या लोकांचे तुमच्या आयुष्यात परत येणे, या गोष्टींना केवळ योगायोग देखील समजू नका, कारण या शत्रूने तुम्हाला अडवण्यासाठी रचलेला एक पूर्वनियोजित सापळा असू शकतो. तुमच्या वाढत्या यशाचा, सुखाचा हेवा करणारे लोक छुपे शत्रू बनूनच तुमच्याच घरात किंवा मित्र परिवारात वावरत असल्यामुळे या काळात तुमच्या मनातील कोणत्याही गुप्त योजना, आर्थिक व्यवहार आणि पुढील वाटचालीचे भेद कोणासमोरही उघड करू नका. शत्रू कितीही गोड बोलून माहिती काढण्याचा प्रयत्न करेलच, पण तुम्ही तुमची मौनाने आणि हुशारीने त्यांचा डाव हा उधळून लावायचा आहे. कर्क राशीच्या जातकानं, तुमच्या कार्यक्षेत्रात, नोकरीच्या ठिकाणी आणि व्यवसायात गेल्या अनेक महिन्यापासून जी काही महत्त्वाची कामे अचानक अडकून पडली होती, या नशिबाची साथ मिळणे बंद झाले होते, त्यामागे केवळ तुमची वाईट परिस्थिती नव्हती, तर तुमच्याच प्रगतीवर जळणाऱ्या गुप्त शत्रूचे ते एक मोठे कारस्थान होते. तुमच्या कष्टाचे श्रेय लाटणारे आणि तुमच्या पाठीमागे वरिष्ठाकडे आणि ग्राहका ग्राहकाकडे तुमच्याबद्दल विष पेरून तुमच्या प्रतिमेला डाग लावणारे लोकच तुमच्याच आजूबाजूला वावरत आहेत. त्यामुळे 16 ते 31 मे दरम्यानच्या काळात तुम्हाला व्यावसायिक पातळीवर अत्यंत सावध राहणे गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी सुद्धा कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका आणि आपल्या भविष्यातील योजना असो, आर्थिक व्यवहार असो किंवा नवीन रणनीती कोणासही सांगणे हे स्वतःहून संकटाला आमंत्रण देण्यासारखे ठरेल. म्हणूनच आपले तोंड बंद ठेवून केवळ कामावर लक्ष केंद्रित करणे हाच या काळात सर्वोत्तम मार्ग असेल. कर्क राशीच्या जातकाने या कठीण कसोटीच्या काळामध्ये तुमची अंतर्ज्ञान शक्ती सुद्धा तुमचा जो सेन्स आहे, तो सुद्धा प्रचंड वेगाने आणि तीव्रतेने काम करेल, जो तुम्हाला येणाऱ्या संकटाची आधी पूर्वसूचना देईल. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी बोलताना, नवीन व्यावसायिक करार करताना किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी गेल्यावर विनाकारण मनात अस्वस्थता, आगतिकता आणि नकारात्मकता जाणवू लागली, तर त्या इशाऱ्याकडे निव्वळ तुमचा भ्रम म्हणून मुळीच दुर्लक्ष करू नका. तुमचं मन तुमच्या पाठीशी असलेली दैवी शक्ती तुम्हाला भविष्यातील धोक्याची सूचना आधीच देत असते. त्यामुळे जर तुमचे मन एखाद्या गोष्टीला नकार देत असेल, तर तिथेच थांबणे आणि कोणताही मोठा व्यावसायिक किंवा आर्थिक निर्णय घेताना घाई न करणे हे तुमच्या फायद्याचं ठरेल. त्यामुळे कर्क राशीच्या जातकानं, तुमचे शत्रू असो किंवा तुमचे नुकसान करू पाहणारे लोकच तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमजोर करण्यासाठी किंवा तुमचे नियंत्रण सुटवण्यासाठी या 15 दिवसात तुम्हाला जाणून बुजून चिथावणी देण्याचा किंवा विनाकारण वादात ओढण्याचा आटोकाट प्रयत्न करतीलच. ते तुमच्या अत्यंत संवेदनशील भावनांना आणि आत्मसन्मानाला ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न करतील, जेणेकरून तुम्ही रागाच्या भरात एखादी मोठी चूक करावी आणि त्याचे काम सोपे व्हावे. परंतु अशा वेळी तुमचा संयम, तुमची शांतता हे सर्वात मोठे अस्त्र ठरणार आहे. शत्रू किती बलवान किंवा कपटी असला तरी तुमच्या स्थिर बुद्धीपुढे आणि शांत नियोजनापुढे त्याचा एकही डाव टिकणार नाही. त्यामुळे या काळात कोणताही उथळ वादात न पडता स्वतःला आवडीच्या कामात गुंतून ठेवा आणि काळालाच त्याचे चोख उत्तर देऊ द्या. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, 16 ते 31 या 15 दिवसाच्या काळात ग्रहाच्या महाभयंकर तांडवामुळे आणि शत्रूच्या गुप्त कारस्थानामुळे तुमच्यावर जे संकटाचे सावट येणार आहे, त्यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि तुमच्या सभोवतालची सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी
काही अत्यंत प्रभावी आणि अमोघ उपाय करणे अनिवार्य ठरते. कारण तुमच्या राशीस्वामी मनाचा व भावनेचा कारक असलेला चंद्र ग्रह असल्यामुळे या काळात तुम्हाला दैवी शक्तीची विशेषतः भगवान शिवशंकराची उपासना करणे सर्वात जास्त लाभदायक व चमत्कारिक ठरेल. कारण बाहेरील नकारात्मक ऊर्जेचा आणि मंत्रासारख्या वाईट शक्तीचा तुमच्यावर प्रभाव पडू नये म्हणून या 15 दिवसात दररोज सकाळी स्नान करताना पाण्याच्या बादलीमध्ये थोडेसे गंगाजल किंवा पांढरे चंदन टाकून स्नान करण्यास सुरुवात करा, ज्यामुळे तुमच्या शरीराभोवती नकारात्मक वलय कायमचे नष्ट होईल आणि चंद्राचा शुभ प्रभाव वाढून मानसिक शांतता व तेजही वाढेल. कर्क राशीच्या जातकांनो, आर्थिक कोंडी फोडण्यासाठी आणि घरात पैसा टिकून ठेवण्यासाठी या काळात तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान शिवशंकरांना प्रसन्न करावे लागेल, ज्यासाठी एक विशेष विधी करणे अत्यंत गरजेचं आहे. दर सोमवारी किंवा शुक्रवारी सायंकाळी शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर कच्च्या दुधाचा जलाभिषेक करावा आणि घरी दैवी महालक्ष्मीच्या फोटोसमोर बसून गायीचा शुद्ध तुपाचा दिवा लावून श्री सुक्ताचे पठण करावे. यामुळे तुमच्या घरातील आणि व्यवसायातील सर्व आर्थिक अडथळे आपोआप दूर होतील. जर तुम्हाला स्वतःला हे पठण करणं शक्य नसेल तर मोबाईलवर ते स्रोत घरामध्ये मोठ्या आवाजात ऐकावे, कारण या मंत्राचा ध्वनीच लहरीमधून एवढी अद्भुत ताकद आहे की तुमच्या प्रगतीवर जाणणाऱ्या आणि पाठीमागे कारस्थान करणाऱ्या शत्रूचा प्रभाव या शक्तीमुळे तुमच्या जागच्या जागी नष्ट होईल. कर्क राशीच्या जातकांनो, ग्रहाची कठीण दशा शांत करण्यासाठी नशिबाची पूर्ण साथ मिळवण्यासाठी 15 दिवसाचा अवधी धर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे, जे तुमचे मोठे संकट देखील टाळू शकते. तर अशा प्रकारे कर्क राशीच्या जातकांनो या संघर्षाच्या, कठीण परीक्षेचा आणि कटू अनुभवाचा काळ जसा जसा संपत जाईल तसं तसं तुमच्या आयुष्यात एक अत्यंत शक्तिशाली नशीब पूर्णपणे पालटून टाकणारा मोठा राजयोग दस्तक देईल. ग्रहाच्या चालीनुसार 16 ते 31 या 15 दिवसाच्या अत्यंत नाजूक कालखंडात अचानक तुम्हाला धनलाभाचे अत्यंत प्रबळ व चमत्कारी योग निर्माण होताना दिसतच आहेत, ज्यामुळे अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून रखडलेली तुमची महत्वाची कामे आता बुलेट ट्रेनच्या वेगाने मार्गी लागतील. आणि या काळात नशिबाची अशी काही गुप्त साथ तुम्हाला लाभेल की अचानक कुठून तरी अडकलेला पैसा किंवा व्यवसायातील मोठा नफा तुमच्या हाती पडेल. मात्र हा आलेला पैसा खर्च करताना आणि कोणतीही मोठी गुंतवणूक करताना अत्यंत सावधानता बाळगा, कारण ग्रहाची स्थिती आर्थिक व्यवहारासाठी सध्या थोडी नाजूक व संवेदनशील आहे. त्यासोबतच मित्रांनो, कर्क राशी जातून तुमची रासच जलतत्वाची आणि प्रगतीची प्रतीक मानलं जातं. त्यामुळे मनात येत असलेल्या कोणत्याही नकारात्मक विचारांना भीतीने या काळात अजिबात थारा देऊ नका, कारण तुम्ही जितके सकारात्मक राहाल तितक्याच वेगाने संकटावर मात करून तुम्ही यशाचे शिखरे लवकर सर करू शकाल. तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडण्याची हीच ती वेगळी वेळ आहे. घराच्या उत्तर व पूर्व दिशेला श्री कुबेराची व माता लक्ष्मीची मुख्य दिशा मानली जाते. तिथे विनाकारण जुना पालापाचोळा, भंगार, कचरा साचू देऊ नका, कारण तिथे स्वच्छता तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्त करून देण्यास मदत करेल. आणि पुढील काही दिवसात तुमच्या कुटुंबाच्या व्यवसायाच्या बाबतीत आयुष्यात एक मोठी कलाटणी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. परंतु हा निर्णय घेताना कोणत्याही प्रकारची घाई न करता अनुभवी लोकांचे सल्ले घेऊनच पुढे पाऊल टाका. तर अशा प्रकारे कर्क राशीच्या जातकांनो, या 15 दिवसाच्या अंती म्हणजे 31 मे उजळता तुमच्या आयुष्यात एक सुवर्ण अध्यायाची सुरुवात झालेली असेल, जिथे तुमची खरी माणसे कोण, शत्रू कोण हे पूर्णपणे स्पष्ट होईल आणि तुमची कर्तृत्वच तुमच्या विरोधकांना उत्तर देईल. स्वतःवरचा आणि त्या दैवी शक्तीवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका, कारण तुम्ही कर्क राशीचे अत्यंत स्वाभिमानी लोक आहात. संकट किती महाभयंकर असले तरी त्यावर मात करून विजयी होण्याची अद्भुत क्षमता तुमच्याकडे असते. त्यामुळे आत्मविश्वासाने पुढे चला आणि सोनेरी दिवस हे तुमची वाट पाहत आहेत. तर अशा प्रकारे कर्क राशीतील जातकांनो, ग्रहाच्या महाभयंकर चक्रव्यूहातून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि महादेवाचा अद्भुत आशीर्वाद मिळवण्यासाठी या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. त्यासोबत कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने भक्तिभावानं ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, कारण तुमचे प्रामाणिक नामस्मरण तुमच्यावर आलेले मोठे संकट देखील क्षणात दूर करू शकते. शिवशंभू नक्की तुमचा विजय करतील. धन्यवाद मित्रांनो.